या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विद्यमाने ईव्हीएम मशीन विरोधात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासंदर्भात सह्यांची मोहीम आज घेण्यात आली। विजापूर वेस्ट येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची उपस्थिती होती। तसेच रुस्तुम कंपली, हाजी मैनुद्दीन शेख, प्रमिला तुपलोंडे, शोभा बोबे, माजी महापौर आरिफ शेख, अंबादास गुत्तेकोंडा, कमरुनिसा बागवान, अब्दुल रजाक कादरी, नूर अहमद नालवार, लतीफ शेख, परवेज जमादार, भीमाशंकर तिकडे आदी उपस्थित होते। यावेळी शकील मौलवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। अध्यक्ष आमचे दादाभाऊ पटेल यांच्या आदेशानुसार सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून मी इथं विजापूर इथं ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरवर लाव यासाठी सह्यांची मोहीम घेतलेली आहे। भारताची लोकशाही प्रबळ आहे आणि लोकशाही व त्या मुळावरच हे ईव्हीएममुळं भाजपाने घाला घालत आहे। आमचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे हे त्यांच्या प्रभागामध्ये 10-15,000 मतं घेतात आणि यावेळेला इलेक्शनमध्ये त्यांना फक्त 16,000 मतं मिळाली। याच्याबरोबर समजतं आहे की ईव्हीएममध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा झालेला आहे। कमीत कमी 40,000 ते 50,000 मतं चेतनभाऊंना पडतील अशी आमची काँग्रेस कार्यकर्त्याची आमची इच्छा होती आणि ते मिळालेच असते। पण या ईव्हीएमच्या प्रचंड घोटाळ्यामध्ये फसवून लोकशाहीचा खून करून भाजपने आपले 220 आमदार 230 आमदार निवडून आलेले आहेत आणि असं प्रचंड असं बहुमत त्यांनी घेतलेलं आहे। या बहुमतावर आमच्या सर्वसामान्य जनतेचा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा बिलकुल विश्वास नाही। म्हणून आम्ही राष्ट्रपती महोदय, सुप्रीम कोर्टाचे जज आणि देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांना आम्ही निवेदनाद्वारे मागणी करणार आहे। आणि पुढची दिशा आम्ही सोलापूर शहरामधून विजापूर इथून कलेक्टर ऑफिसकडवर प्रचंड असं मोर्चा देणार आहे आणि जिथे तिथे चोखाचोखात आंदोलन करणार आहे। आणि काँग्रेस पक्षात हे ईव्हीएम हटवू शकतो। काँग्रेस पक्षाला सगळ्या पक्षांनी साथ द्यावी, सगळ्या नागरिकांनी साथ द्यावी अशी मी चेतनभाऊ नरोटे यांच्या वतीने सगळ्या नागरिकांना विनंती करतो। पूर्ण देशामध्ये व राज्यामध्ये आपण बघताय की भारतीय जनता पार्टीला जातीय दंगे घडवण्याचा प्रयत्न चालू आहे। आपण बघताय की राज्यामध्ये देखील 2 या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न केला। दुसरी गोष्ट, काल दिल्लीमध्ये स्वतः अमित शहा देशाच्या गृहमंत्र्यांनी बाबासाहेब काय नाव घेता, असं तुम्ही नाव घेतलं तर देव पावणार नाही असं या ठिकाणी त्यांनी भूमिका बाबासाहेबांनी बोलली आहे। हे केवळ ईव्हीएम मशीनवरचं दुर्लक्ष व्हावं, ह्या देशामध्ये ईव्हीएम मशीनचा जो घोटाळा आहे तो उघडकीस हे सर्व पक्ष, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, हे सगळे ईव्हीएम मशीनच्या या ठिकाणी माध्यमातून जो घोटाळा झाला आहे ते उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत होते। अशा वेळेस ह्या ठिकाणी राज्यात आणि देशामध्ये
लोकांचं लक्ष केंद्रित करण्याकरता स्वतः खुद्द काल अमित शहा यांनी बाबासाहेबांनी जी घटना बोलले स्वतः देखील ह्या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतोय. पण विविध मशीन हटाव देश बचाव ही मोहीम अख्ख्या देशभरामध्ये भविष्य काळात चालणार. काँग्रेसच्या वतीनं आमचे प्रदेश नानाजी पटोले, आमचे खासदार प्रवीण शिंदेच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर देशामध्ये मोहीम काँग्रेस पक्षाच्या वतीने चालू होते. विविध मशीन हटाव देश बचाव हा जो महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तो विविध मशीनच्या द्वारे झालेला आहे. अनेक लोकांना अनेक नागरिकांना आपलं मतदान कुठे गेलं, आम्ही मतदान ह्या पक्षाला दिलं पण त्या पक्षाला आज मतदान झालं नाही, अशा स्वरूपाचं सगळ्यांच्या भावना आहेत. त्यामुळं आज सोलापूर शहरामध्ये शकीलभाई मौलवी यांच्या वतीनं आज ही सह्याची मोहीम काँग्रेस पक्षाचे होते. जवळजवळ 15 दिवस झालं सोलापूर शहरामध्ये आमची मोहीम चालू आहे. सोलापूर शहरामध्ये 40 आमचे असे टेबल आहेत आणि त्या ठिकाणी हे सोलापूर शहरामध्ये विविध मशीन हटाव देश बचाव ही मोहीम आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने घेतो आहे. त्याला नागरिकांचा या ठिकाणी बघता की मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे. लोकांच्या देखील भावना आहेत की आता शिक्क्याने मतदान व्हावं आणि विविध मशीन हटवावी अशी या ठिकाणी. देशामध्ये ज्या परिस्थिती चालू आहे, देशामध्ये ज्या भाजपच्या गुंडगिरी आणि भाजप पक्षाच्या वतीने जे सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामागे एकच आहे की EVM मशीन त्याच्यासोबत आहे. EVM मशीनद्वारे त्यांनी या देशामध्ये राज करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण लोकांचा जनमत नसतानाही सुद्धा हे केवळ EVMमुळे हे भाजपची सत्तेवर आलेली आहे. तर या ठिकाणी EVM हटाव या उद्देशाने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली शकीलभाई मौलवी आणि त्यांचे सर्व टीमच्या अल्पसंख्याकच्या विभागाच्या वतीने आज या ठिकाणी विजापूर वेस्टमध्ये EVM हटाव आणि बॅलेट पेपर पुन्हा लाव या पद्धतीचे नारा असल्यामुळे आम्ही या विजापूर वेस्टमध्ये जास्तीत जास्त लोकांच्या सह्या घेऊन, विशेष करून अल्पसंख्याक लोकांच्या सह्या घेऊन या ठिकाणी आम्ही कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. त्यासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि सर्व आलेल्या सर्व लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर. सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.